सर्वसामान्य जनतेचा आवाज। आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार निलेशजी ज्ञानदेव लंके यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आयोजित सभेमध्ये उपस्थित असलेले स्टेजवरील सर्व मान्यवर, कारण वेळ कमी, सर्वांची नावं घेत बसणार नाही, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पंचक्रोशीतून तालुक्यातून आलेले सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी, या ठिकाणी मी आपलं सर्वप्रथम स्वागत करतो। या ठिकाणी डॉक्टर शिरोळे आणि पप्पू शेठ मते यांनी संपूर्णपणे या ठिकाणी सगळीच माहिती विशद केलेली आहे। 2014 मध्ये ज्यावेळेस भाजप सरकार सत्तेवर येत होतं त्यावेळेस आपण सर्वांनी, त्यावेळेस तर आमची आणि भाजपची युतीच होती आणि बहुतांशी लोकांनी या सरकारला त्यावेळेस मतदान केलेलं आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे या भाजप सरकारने आपल्या सर्वांना अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवले, जाहीरनाम्यामधून गाजर दाखवण्याचं काम केलं आणि ते आपल्या मनावर एवढं भिनलं की आपल्याला वाटलं आता खूप अच्छे दिन येणार, आपल्या सर्वांचं खूप भलं होणार, आपल्या तरुणांचं चांगल्या पद्धतीने रोजगार मिळणार, आपल्या तरुणांना उज्ज्वल भवितव्य लाभणार, अशा पद्धतीचं हे गाजर होतं। परंतु त्यातील काहीच झालं नाही आणि आजपर्यंत आपण पाहतो की कुठल्याही प्रकारच्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही। आज शेतकरी दुःखी, कामगार दुःखी, समाजातील विविध घटकातील माणसं दुःखी। एवढं करून यांचं भागलं नाही तर यांनी आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना अतिशय यातना दिल्या, शरद पवार साहेबांना यातना दिल्या। शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष या ढोंगी पक्षांनी फोडले, यांच्या नेत्यांनी फोडले। अतिशय अन्यायकारक अशा पद्धतीने वागणूक यांनी संपूर्ण शिवसेनेतील कार्यकर्त्यांना आजपर्यंत दिलेली आहे। त्यामुळे कोणत्या अर्थाने यांना मतदान करायचं, कुठल्याही माणसांची मानसिकता राहिलेली नाही की या ढोंगी पक्षाला मतदान करावं आणि पुन्हा यांना सत्तेवर बसावं। कसं असतं, कुठलाही उमेदवार उभा राहिल्यानंतर आपण त्याला मतदान का करायचं हे आपण सुज्ञपणे विचार करायला शिकलं पाहिजे। जो उमेदवार, जो पक्ष आपल्या रोजच्या गरजेला धावून येईल, आपल्याला वेळेवर मदत करील, अशा माणसांना आपण मतदान केलं पाहिजे। तर या कुठल्याच क्रायटेरियामध्ये हे पक्ष बसत नाहीत। म्हणून या ठिकाणी माझं आव्हान आहे आपल्या सर्वांना की येत्या 13 तारखेला मतदानाला जाताना अतिशय सुज्ञपणे आणि सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे। आपल्या पाठीमागे जवळा आणि वडजेरे या ठिकाणी सभा झाल्या, त्या ठिकाणी काही वक्त्यांनी आपलं मत व्यक्त केलं की बाहेर त्यांना लंके साहेबांना म्हणतात की बाहेर तुमच्या तालुक्यातलं वातावरण थोडंसं कमी आहे। परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यावेळेस ते म्हणत होते त्यावेळेस फक्त राष्ट्रवादी एकटा पक्ष त्यावेळेस मैदानात होता, परंतु आता तुम्हाला या ठिकाणी मी ठणकावून सांगतो की आता राष्ट्रवादीचा भाऊ शिवसेना हा पक्ष या राष्ट्रवादीच्या पाठीमागे उभा आहे आणि आमचे सर्व शिवसैनिक खंबीरपणे या इलेक्शन मध्ये उतरलेले आहेत। आणि आता कोणाची हिंमत आहे, आम्ही चॅलेंज देऊन सांगतो कसा आहे या ठिकाणी आमचा उमेदवार मागे राहतो हे आम्ही पाहूच, कारण आमच्या पण आता इज्जतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। सर्वांनी या ठिकाणी आमचे शिवसैनिक वाडे वस्त्यावर जाऊन प्रचार करतायत, चांगल्या पद्धतीने वातावरण निर्मिती झालेली आहे। आता शिवसेना हा पक्ष राष्ट्रवादी सोबत असल्यामुळं हे दोन भाऊ या ठिकाणी मैदानात उभे असल्यामुळं आता निश्चितपणे या ठिकाणी पारनेर तालुक्यात कोणीही शंका घ्यायचं कारण नाही, एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। आपल्याकडे वक्ते भरपूर आहेत, वेळ कमी असल्यामुळं या ठिकाणी मला संयोजकाकडून सांगण्यात आले की 2 मिनिटांमध्ये आपलं भाषण उरका, म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो येत्या 13 तारखेला आपला उमेदवारांचा अनुक्रमांक आहे 2, निलेश ज्ञानदेव लंके। त्यांच्या समोरील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी आपल्याला आपल्या या माणसाला निवडून द्यायचंय। एक जबरदस्त ताकद आपल्याला त्यांच्या पाठीमागं आपल्या संपूर्ण तालुक्याच्या रूपाने उभी करायची, एवढंच आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।